तर बऱ्याच वर्षानंतर रत्नागिरीला येण्याची संधी मिळाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करत असताना कोकणातल्या माणसांना मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये संघटित करून कोकणवासियांना न्याय देण्यासाठी RPIने प्रयत्न केलेला आहे। एक तर नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तिसऱ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळाली म्हणून जिल्हा RPIच्या वतीने आज या ठिकाणी आपला सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे। माननीय उदय सामंतजी आणि इतर पाहुणे त्याला उपस्थित राहणार आहे आणि एक तर रिपब्लिकन पक्षाच्या कोट्यामध्ये एक तसं खासदारकीची जागा नसतानाही लोकसभेची रिपब्लिकन पक्षाला ही संधी मिळालेली आहे। काल पनवेलमध्ये आपला सत्कार होता, देशाच्या अनेक ठिकाणी आपला सत्कार झाला आणि आज रत्नागिरीकरांची इच्छा होती की रत्नागिरीमध्ये आपला सत्कार व्हावा, त्याप्रमाणे आपण इथं आलेलो आहोत। एक तर रिपब्लिकन पक्ष हा पातळीवर NDA सोबत आहे आणि लोकसभेमध्ये आम्हाला प्रचंड अपयश मिळालं। आम्हाला 40 पर्यंत 40-42 जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण विरोधकांनी मात्र अत्यंत ब्लॅकमेलिंग असा प्रचार केला आणि संविधान बदलणार आहेत, आरक्षण काढून घेणार आहेत अशा पद्धतीच्या अफवा पसरवून सोशल मीडियामध्ये आणि इतर मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये गैरसमज करण्यात आला आणि त्यामध्ये फक्त 17 जागा मिळाल्या। देशामध्ये 400 पर्यंत जागा NDAला मिळतील, BJPला 350 पर्यंत जागा मिळतील आणि बाकीच्या 30-40-50 जागा NDAला मिळतील अशी अपेक्षा होती, पण आम्हाला तेवढ्या जागा मिळाल्या नाही। फक्त 200 ते 93 जागाच आम्हाला मिळाल्या। तरीही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDAला देशामध्ये बहुमत मिळालं आणि विरोधकांचं जे स्वप्न होतं की मोदींना सत्तेच्या बाहेर करायचं, त्या मोदींना सत्तेच्या बाहेर त्यांना करता आलं नाही। 272 जागांवर मेजॉरिटीनी सरकार बनवता येतं, पण आमच्याकडे 293 जागा आहे आणि नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे। नरेंद्र मोदी आणि नॅशनल हायवेज असतील, आता गोव्याचा जो हायवे आहे त्याची अडचण आहे, अनेक कॉन्ट्रॅक्ट बदलले, पण हा गोव्याचा रस्ताही अत्यंत लवकरात लवकर चांगला होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। देशभरामध्ये अनेक नॅशनल हायवे बनवण्यात आले, देशभरामध्ये रेल्वेमध्ये बरीच सुधारणा करण्यात आली, देशभरामधले एअरपोर्ट्स मोठ्या प्रमाणात चांगली बनवण्यात आली, शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, दलितांसाठी आणि गोरगरिबांसाठी अनेक निर्णय घेतले, 80 करोड लोकांना गेल्या पुढची 5 वर्षापर्यंत फ्रीमध्ये धान्य देण्याचा निर्णय घेतला। असे अनेक महिला आरक्षण बिल जे आहे ते अनेक वर्षापासूनचं पेंडिंग बिल पास करण्यात आलं, 370 आर्टिकल जम्मू काश्मीरमधून हटवण्यात आलं आणि आपण पाहिलेलं आहे की काल पहिल्या फेजमध्ये 18 तारखेला 59% मतदान झालेलं आहे। लोकसभेमध्ये 60%पेक्षा जास्त मतदान तिथे झालं आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये लाईन लावून मतदान करतायत अशी परिस्थिती जम्मू काश्मीरमधली आहे। त्या ठिकाणचा दहशतवाद हा 90% पर्यंत संपवण्यात आलेला आहे, तरी मध्ये मध्ये काही आतंकवादी येतात आणि काही गडबडी करतात, हे चालू आहे, पण पूर्वीपेक्षा 90% प्रमाण कमी झालेलं आहे। तर हे सगळं केल्यानंतरही आम्हाला एवढं यश मिळालं नाही, पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये जे लोकांचं ओपिनियन आहे ते आम्ही स्वीकारणारे लोक आहोत आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे। आणि आता आरक्षणाच्या मुद्द्यावर तर आरक्षण हे संविधानाने दिलेलं आरक्षण आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासींना वेशीच्या बाहेर राहणारे, कड्याकपारीमध्ये राहणारे जे SC ST आहे त्या लोकांना सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न केला। पिढ्यानपिढ्यापासून अत्यंत वंचित असणाऱ्या समाजाला आरक्षण देऊ
15% आणि 7.5% आरक्षण SC/STला मिळालं आणि त्यामुळं या समाजाला प्रगती पथावरून पुढे जाण्याची संधी मिळाली. OBC समाजाला सुद्धा मंडल कमिशनच्या माध्यमातून UPSCच्या काळामध्ये 27% आरक्षण मिळालं आणि त्या समाजाने आपली बऱ्यापैकी प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा जो आहे तो राज्यापुरता क्लिअर करण्यात आलेला आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने घेतलेला आहे आणि आता केंद्रामधून आता केंद्राने तर आम्ही 10% आरक्षण इकॉनॉमिक विकर सेक्शनला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मराठा समाज, ब्राह्मण समाज, लिंगायत समाज, ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही आहे अशा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय 5 वर्षापूर्वी आमच्या सरकारने घेतला आणि त्याचा फायदा हा मराठा समाज आणि ब्राह्मण समाज या लोकांना काही टक्के होतच आहे. पण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी रास्तच मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण त्यांची मागणी आहे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. अशाच गरीब मराठ्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी आहे आणि त्यासाठी राज्य सरकार अत्यंत पॉझिटिव्ह आहे. राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि 10% आरक्षण पोलीस भरती असेल, MPSCची भरती असेल किंवा राज्याच्या अनेक डिपार्टमेंटच्या रिक्रुटमेंट्स असतील त्या ठिकाणी भरतीमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा जो निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला त्यामध्ये जागा मिळत आहेत. आता केंद्राचा जो विषय आहे तो केंद्राकडे जर हा विषय आला तर केंद्राकडे आल्यानंतर आम्हाला हा विचार करावा लागेल की जसा मराठा समाज क्षत्रिय आहे तर राज्यामध्ये क्षत्रिय कम्युनिटीमध्ये असणाऱ्या कुठल्या कुठल्या जाती आहेत, इतर राज्यामध्ये कुठल्या क्षत्रिय कम्युनिटीच्या जाती आहेत. गुजरातमध्ये पाटीदार पटेल आहे, हरियाणामध्ये जाट आहे, UPमध्ये जाट आहे, त्यानंतर राजपूत आहेत, रेड्डी आहेत. तर अशा लोकांना कसलं आरक्षण द्यायचं याचा विचार करावा लागेल. त्याप्रमाणे गरीब लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आता इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण मिळाल्यामुळं सर्व जाती जमातींना आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळं राहुल गांधी यांनी आरक्षण आम्ही खत्म करू अशी जी भाषा वापरलेली आहे त्याबद्दल राहुल गांधींचं जे त्यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षाने राज्यामध्ये देशभरामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि राहुल गांधी हे अत्यंत बाहेर गेले की देशाची बदनामी करतात. राहुल गांधी एक जबाबदार नेते आहे. ते म्हणतात की लोकशाही धोक्यात आलेली आहे पण तुमच्या सरकारला तुमच्या पक्षाला 99 जागा मिळालेल्या आहे. विरोधी पक्षांना जवळजवळ 273 पर्यंत 272 पर्यंत जागा 234 पर्यंत जागा मिळालेली आहे. याचा अर्थ लोकशाही धोक्यात नाही आणि या देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये कधी येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, हे संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही. पण अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवून मतं घेण्याचा प्रयत्न लोकसभेत झाला पण विधानसभेमध्ये त्यांचा डाव आम्ही उधळून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि विधानसभेमध्ये आमची महायुती जी आहे BJP, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPIची जी आमची युती आहे महायुती आहे, महायुतीला क्लिअर मेजॉरिटी मिळेल आणि नक्की आम्ही ते सरकार बनवू अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. आज इथं आल्यानंतर रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी चर्चाही केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली गोष्ट ऐकायला मिळाली ती ही की ज्या ॲट्रॉसिटी केसेस आहे त्या 95 पासून ते 24 पर्यंत फक्त 305 केसेस आहेत ॲट्रॉसिटीच्या. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दलित आणि सवर्ण जे आहेत ते अत्यंत जवळीक असणारे ठेवणारे असे आहेत आणि बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये फार 1% कमी केसेस जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली. स्पेशल कंपोनंट प्लॅन जो आमचा असतो तर गेल्या वर्षीचा आमचा प्लॅन जो होता तो
1,59,000 कोटीचा होता देशामध्ये आमच्या मंत्रालयाचा. यावर्षी नवीन बजेटमध्ये 1,65,000 कोटी रुपयाचं आमचं बजेट आहे. आणि त्याच्यातून जो स्पेशल कंपोनंट प्लॅनचा पैसा आहे तो गेल्या वर्षी जवळजवळ 19 कोटी पैसे आपल्या जिल्ह्यासाठी आल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यानंतर इथं शेड्यूल कास्टचं जे पर्सेंटेज आहे ते 4% असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आणि व्हीजेएनटीचं जे पॉप्युलेशन आहे ते 89,938 असल्याची माहिती आपल्याला देण्यात आली. स्कॉलरशिपची स्कीम आहे तर जवळजवळ पोस्ट मॅट्रिकचे विद्यार्थी जे आहे ते जवळजवळ 3,493 पोस्ट मॅट्रिकचे आणि 5वी ते 10वीपर्यंत विद्यार्थी 1,623 जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यानंतर ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत ते 12,259 असल्याची माहिती देण्यात आली. आणि एक निर्वाह भत्ता नावाची एक स्कीम आहे तर ती एका विद्यार्थ्याला महिन्याला 15,000 रुपये अशा पद्धतीनं 18 विद्यार्थ्यांना 2,70,000 रुपये देण्यात आल्याची माहिती दिली. एकतरी स्वाधार योजना एक आहे ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही आणि जे जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना एका महिन्याला 38,000 ते 60,000 एवढी रक्कम आम्ही एका वर्षाला देतो. आणि त्या मुलांनी तिथं आपलं ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही त्यांना त्या योजनेचा फायदा होतो आणि त्यांनी आपलं घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी राहून आपलं शिक्षण करावं. अशी एक स्वाधार योजनेची चांगली स्कीम आपली या ठिकाणी आहे. इंटरकास्ट मॅरेज जे आहे ते गेल्या वर्षी जवळजवळ 143 इंटरकास्ट मॅरेज झालेली आहे. आणि या ठिकाणी म्हणजे इंटरकास्ट मॅरेजचं जे प्रमाण आहे ते अत्यंत चांगलं प्रमाण आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ओल्ड एज होम अजिबात नाही आहे. एक ओल्ड एज होम नाही आहे. तर आमच्या मंत्रालयाची स्कीम आहे की एका वर्षाला 25 स्ट्रेंथ असणाऱ्या ओल्ड एज होमला आम्ही 20 लाख रुपये देतो. 50 असेल तर 40 लाख देतो. 100 असेल तर 80 लाख देतो. कुठल्या एखाद्या एनजीओनी जर आमच्यावर अर्ज केला तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक ओल्ड एज होम देण्याचा निर्णय नक्की माझं मंत्रालय घेईल. त्यासाठी एनजीओनी एखाद्या अर्ज करावा असं मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे. कुठल्या तरी एनजीओनी अर्ज करावा. त्यानंतर जी प्रधानमंत्र्यांनी जी जनधन योजना सुरू केली बँक अकाउंटची त्याच्यामध्ये जो 4,33,733 एवढ्या लोकांचे अकाउंट जिल्ह्यामध्ये बँकेत उघडण्यात आलेले आहे. त्यामध्ये शेड्यूल कास्टचे जवळजवळ 34,790 आणि एसटीचे 30,354 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत. उज्ज्वला योजना जी गॅस सिलेंडर जी आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 22,749 एवढ्या लाभार्थ्यांना ते गॅस सिलेंडर मिळालेलं आहे. आणि मुद्रा योजनेचे लोन आहे ते 3,168 लोकांना मिळालेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची जवळजवळ 980 घरे ही आपल्या इथे जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे. आणि आयुष्यमान भारत योजना जी आहे मेडिकल हेल्थची त्यामध्ये 700 लाभार्थ्यांना आतापर्यंत फायदा मिळालेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आहे. या योजनेसाठी जवळजवळ 4,53,034 एवढे अर्ज झालेले आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ 3,93,350 ते मंजूर करण्यात आलेले आहे. आणि याचं लिमिट जे आहे ते 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत आहे. आणि एका महिन्याला जवळजवळ 60 कोटी रुपये एका जिल्ह्याला बजेट लागणार आहे. तर ही योजना अत्यंत चांगली योजना आहे. अत्यंत धाडसी योजना आहे. सरकारच्या बजेटवर ताण पडणार आहे पण लाडकी बहीणमुळं महिलांमध्ये मोठा उत्साह आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ही अत्यंत चांगली योजना आहे. दुसरी आता आपल्या जिल्ह्यामध्ये दिव्यांगजनांची संख्या 16,980 एवढी आहे.
त्यांच्यासाठी सुगम्य भारत योजना आहे, बाकीच्या योजना आहेत, पेन्शन योजना आहे, अशा योजनांचा फायदा सगळा होतो आणि या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. लोकसभेचा बसपा विधानसभेला काढून असं आपण बोलले, महायुती पुन्हा सत्तेत येईल, तर या महायुतीमध्ये आरपीआयचं स्थान कुठे आहे? आरपीआयचं स्थान कुठे आहे म्हणजे रत्नागिरीमध्ये आहे. मतलब आरपीआयचं स्थान म्हणजे आता आरपीआयचं स्थान तर आहे. आरपीआयला एक तर आपल्याला आठवत असेल की 2012ची निवडणूक जी झाली मुंबईमध्ये DMC, त्यावेळेला शिवसेना भाजपच्या अलायन्सला युती म्हणायची, पण आरपीआय आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द प्रयोग करण्यात आला. आणि आता थोडीशी अडचणी ते दिसते की नवीन मित्र BJPच्या सोबत आल्यामुळं एकनाथ शिंदे 50 आमदारांना घेऊन आले, अजितदादा पवार 45 आमदारांना घेऊन आले. तर त्यांचे पक्ष मोठे पक्ष आहे. माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, पण ते कमल शिंपलवर निवडून आले होते. आम्हाला 5 जागा दिल्या होत्या, त्यामधले 2 निवडून आलेले आहे. पण आमच्या पक्षाला तेवढी संधी दिली जात नाही आहे. पण आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र नाही, पण 10 ते 12 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि कोकणामध्ये आपल्याला एखादी जागा तरी द्यावी. ज्या जागा मागणार नाही आम्ही, कुठली जागा द्यावी त्याचा विचार आमच्या महायुती नेत्यांनी करावा. आणि आम्हाला BJPच्या कोट्यामध्ये न टाकता आमचा पक्ष इंडिपेंडंट आहे आणि त्यामुळं आम्ही महायुतीसोबत आहोत. आणि दलितांची मतं जी आहेत ती जरी कमी मतं असली तरी बॅलेन्सिंग मतं आहे. त्यामुळं आम्हाला मिळाव्या. सरकार आलं तर आपल्याला 1-2 मंत्रिपदं मिळावी, काही महामंडळाची चेअरमनपदं मिळावी अशी आपली मागणी आहे. 3 मोठे पक्ष एकत्र आल्यानंतर आरपीआयला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला जातोय? नाही, डावलण्याचा प्रयत्न करतात असं नाही आहे, पण थोडंसं आरपीआयचा जुना मित्र आहे, BJPचा जुना मित्र आहे. आणि आमच्याकडे मोठी ताकद जरी नसली तरी छोटी ताकद हीच शेवटी मोठं बनवते. त्यामुळं आमची बॅलेन्सिंग अशी पॉवर आहे. त्यामुळे डावलतात असं नाही आहे, पण आरपीआयचा विचार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करावं. एक आमचा समाज आमच्या पाठीशी आहे. आरपीआयमध्ये किती गट असलेही तरी माझा गट हा ग्रासरूटवर काम करणारा आहे. माझा गट देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोचलेला आहे. नॉर्थ ईस्टमध्ये, नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष आहे, सर्व तालुक्यामध्ये आमच्या कमिटी आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांना थोडं जाणवतंय की आम्हाला डावलता येत की काय, पण ते डावलू नये. आपल्याला विधानसभा जिंकायची असेल. तुम्हाला कारण तुमचा कार्यकर्ता सध्या इथे नाराजी व्यक्त करतोय की जेव्हा भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा मग शिंदेगड असेल, या तिघांव्यतिरिक्त आरपीआयचं नावच कुठे दिसत नाही. तुमच्या कार्यकर्त्याला युज अँड थ्रू सारखा वापर केला जातो असं तुमचाच कार्यकर्ता म्हणतोय, काय सांगा? नाही, कार्यकर्ते म्हणतात त्यांची भावना बरोबर आहे की आरपीआय हा त्यांच्यासोबत आहे, पण कदाचित त्यांची अडचण ही दिसते की 3च पक्षाचे मंत्री हे त्या मंत्रिमंडळामध्ये आहे. आणि त्यामुळं आता आरपीआयचं नाव घेतलं तर पुन्हा महादेव जानकर आहेत, विनय गोरे आहेत, त्यानंतर सदाभाऊ खोत आहेत, अशा अनेक इतर मित्र, आपले विनायक मेटेंची पार्टी आहे, अशा पार्ट्या आपल्यासोबत आहे. पण मला असं वाटतं की आरपीआयचं नाव घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपला समाज आपल्या पाठीशी आहे आणि समाजाची मतं आपल्याला मिळवायची असतील, बौद्ध आणि आंबेडकरी मतं मिळवायची असतील तर रिपब्लिकन पक्षाला डावलून चालणार नाही. रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळं एकदा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत, मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत आणि यांना विधानसभेमध्ये जर आमच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. अपेक्षित जागा न मिळाल्यास आपली भूमिका काय असेल? अपेक्षित जागा आपल्याला न मिळाल्यास भूमिका काय असेल? जागा मिळतील, 10-12 जागा मिळाव्यात आम्ही सांगितलेलं आहे. त्यामध्ये काही जागा थोड्या कमी झाल्या तर आम्हाला MLC मिळावी, एखादी मंत्रिपद मिळावं ही आमची मागणी असेल. त्यामुळे किती जागा सुटतील तिघांच्या याच्यातून काय उरलेलं असेल ते आम्हाला मिळेल. नाही, उरलेलं मिळालं तरी आम्ही तिथं निवडून येऊ. उरलेलं असलं तर तिथं जागाच असणार आहे.
त्या तिघांच्या याच्या चर्चेतून त्यांच्या जागा कुठल्या ज्या सुटतील त्याच्यातून RPIचा प्रभाव ज्या ठिकाणी आहे अशा जागा काय रिझर्व्ह जागा आणि काही जनरल जागा ज्या आहेत विदर्भ आहे, मराठवाडा आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, नाशिक डिव्हिजन आहे, अशा ठिकाणी एक 10-12 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. तिघांच्या कोट्यातून द्याव्यात. आम्हाला एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी BJPच्या कोट्यातून आम्हाला समजू नये. आमचा फायदा तुमच्या उमेदवाराने होणार आहे. 17 लोक निवडून आले त्याच्यामध्ये आमचा वाटा आहेच आहे. हारले असले तरी हारणाऱ्यामध्ये सुद्धा आमच्या मतांचा वाटा आहेच आहे. त्यामुळे तिघांनी मिळून आम्हाला एक 10 ते 12 जागा देण्याच्या संबंधातला निर्णय घ्यावा आणि दलित मतं आहे ही मतं आपल्या बाजूला वळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि संविधानाच्या मुद्द्यावर यावेळेला महाविकास आघाडी रहीश मिळणार नाही आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरच त्याचा निर्णय होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा फायदा महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगला होणार आहे. महिलांची मतं जी आहेत ती चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळतील आणि आम्ही जो काम केलेला आहे त्याचा फायदा नक्की आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. जागांची यादी जी आहे ती आम्ही 23 तारखेला आमचं एक डेप्युटेशन भेटणार आहे चंद्रशेखर बावनकुळेला आणि त्याच्यामध्ये एक आम्ही 17-18 जागा मागितलेल्या आहेत. 18 जागा त्याच्यामधल्या 10-12 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आमचं शिष्टमंडळ त्या जागाची यादी आहे. यादी जागांची 18ची यादी आहे. 18 आता सांगत नाही ठीक आहे दावा केला आहे मतदारसंघात. यादी नाही यादी आम्ही ती दिल्यानंतर दहा बारापैकी 2-3 नावं असतील ना तुमच्या जागा तर आहे तशी आमची विदर्भामधली उमरेड जागा आहे नागपूरची. त्यानंतर उमरखेड नावाची एक जागा या यवतमाळ जिल्ह्यामधली आहे. त्यानंतर आपली धारावी जागा मुंबईमधली आहे. धारावी आहे मुंबईमधली. मालाड आहे, चेंबूर आहे. त्यानंतर कोकणामध्ये कुठली एखादी जागा द्यायची त्या 3-4 जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, त्याच्यामधली कुठली जागा मिळायची एखादी विचार करावा. त्याच्यामध्ये कल्याण व पूर्वीची एक कल्याण व पश्चिम कल्याण पश्चिमची एक जागा आहे आणि त्यामध्ये अंबरनाथ एक रिझर्व जागा आहे. अशा जागांची यादी मराठवाड्यामधली औरंगाबाद पश्चिम एक जागा आहे, नांदेडमधली देगलूर आहे, विदर्भामधली वाशिम जिल्ह्यामधली वाशिम एक जागा रिझर्व आहे. अशा जागा टेंटेटिव्हली आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला 18 जागांची यादी आम्ही देतो. त्यातल्या 10-12 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. आठवले साहेब तुम्ही असं म्हटलं पालघरमध्ये की राज ठाकरे युती झाले म्हणून आम्हाला काही फायदा नाही झाला आणि अजित पवार आला म्हणून मंत्रीपद मिळालं नाही. तर नेमकं तुमचा म्हणण्याचा आशय काय होता, रोग काय होता? रोग असं नाही. आता राज ठाकरे आले त्यांचं सर्वांनी आम्ही स्वागतच केलेलं होतं. पण ज्या धामधुमीमध्ये राज ठाकरेंना आपण घेतलंही त्यामुळं काय मतं मिळाली असतील पण काय फारसा फायदा झाला नाही. माझं मत असं होतं की राज ठाकरेंना घेऊ नये. राज ठाकरेंच्यामुळं जे उत्तर भारतीय मतं आहेत, साऊथ इंडियन मतं आहेत ती नाराज होती. तर त्यामुळं त्यांना घेऊ नये असं माझं मत होतं. फारसा फायदा होणार नाही आहे. पण त्यांना घेतलं चांगली गोष्ट आहे. आणि आता राज ठाकरे स्वतःच्या बळावर सगळ्या जागा लढतात, चांगली गोष्ट आहे. त्यांची ताकद त्यांना आजमावण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. परंतु आणि दुसरं काय नाही. आणि आपले अजितदादा आल्यानंतर म्हणजे देवेंद्र फडणवीस जे आम्हाला म्हणाले होते की सुरुवातीला एक मंत्रिपद आम्हाला दे अशी आमची मागणी होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 2-3 महिन्यामध्ये दुसरा विस्तार होणार आहे. पहिल्या राऊंडमध्ये आम्हाला थोडक्यामध्ये काही जागा मिळवायच्या म्हणजे काही मंत्री बनवायचे आहे. तर आपल्याला विस्तारामध्ये नक्की आपला मंत्री करू असं ते म्हणाले होते. पण आमचा मंत्री करण्याच्या अगोदरच अजितदादा आले आणि अजितदादांचा विस्तार झाला आणि त्यामुळे आमचा विस्तार थांबला. म्हणजे आमचे जे इतर मंत्री शिवसेनेचे BJPचे RPI होणार होते ते थांबलं आणि आता काही विस्तार होत नाही आहे. आता नवीन मंत्रिमंडळच होणार. त्याच्यामध्ये तरी RPIला संधी द्यावी अशी आमची मागणी आहे.
बरं, मला एक शेवटचा प्रश्न घेतो. मित्रपक्ष सध्याच्या घडीला जी वक्तव्य केली जात आहेत जातीवर्ण जातीविरोधी, तुम्ही सरकारमध्ये आहात, या सगळ्या स्टेटमेंट तुमचेच मित्रपक्ष असतील किंवा तुमच्याच मित्रपक्षाचे आमदार जातीविरोधी वक्तव्य करतायत, त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? नितेश राणेंचं स्टेटमेंट सध्या खूप चर्चेत आहे. नितेश राणेंचं जे स्टेटमेंट्स आहेत जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा जो अजेंडा आता हिंदुत्वाचा आहे, मला वाटतं नितेश राणे जे आहे ते नितेश राणे हे बीजेपीचे प्रवक्ते आहेत, नौजवान आहेत, तरुण आहेत, तडफदार आहेत आणि आपल्या विरोधकांना चोख उत्तर देणारे असे ते अत्यंत चांगले प्रवक्ते आहेत. समाजामध्ये ते निर्माण करण्याची भूमिका घेणं अत्यंत अयोग्य आहे. नरेंद्र मोदी यांना जे यश मिळालं ते यश मिळण्यापाठीमागे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ही एक घोषवाक्य होतं आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांना जवळजवळ 8% मुसलमानांनी 19मध्ये मतदान केल्याची आकडेवारी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की एकदम मुस्लिमांच्या विरुद्ध एक तीव्र अशी भूमिका घेणं हे अत्यंत अयोग्य आहे. आणि नितेश राणे हे एकदम अत्यंत चांगले वक्ते आहे, ते आमदार म्हणून निवडून आलेले आहे. आणि नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका घेतली नाही. नारायण राणे यांनी मुस्लिमांच्या विरोधामध्ये अशी भूमिका कधी घेतली नाही. आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की मुस्लिमांचा विरोध पत्करून आपणाला अपयश पदरामध्ये पाडून घेण्यापेक्षा आपण मुस्लिमसुद्धा आपलेच बांधव आहे. जे मुस्लिम झालेले आहे, कोकणातले जे मुस्लिम होते ते ब्राह्मण होते, क्षत्रिय होते आणि ते मुसलमान झालेले आहे. बॅरिस्टर AR अंतुले हे त्यांचं अब्दुल नाव असलं तरी आडनाव अंतुले आहे. आमचे तर असे अनेक, आमचे हुसेन दलवाई आहे, त्यांचं पहिलं नाव हुसेन आहे पण दुसरे दलवाई आहे. त्यामुळं हे सगळे लोक जे आहेत ते कन्व्हर्टेड मुस्लिम आहे. ते सगळे हिंदू समाजातून कन्व्हर्ट झालेली मुस्लिम आहे, काय बाहेरून आलेली मुस्लिम आहेत असं नाही आहे. त्यामुळं नितेश राणे यांनी थोडंसं आपली जी इमेज आहे ती सर्वसमावेशक बनवणं हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. आणि नारायण राणे यांचा आदर्श त्यांना पुढे न्यायचा असेल तर नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका घेतलेली काय मला आठवत नाही आहे. म्हणजे नारायण राणे यांनी सर्वांना घेऊन पुढे जाण्याची भूमिका घेतलेली आहे. ते मुख्यमंत्री राहिलेले आहे. शिवसेना वाढवत असताना मुस्लिमांना त्यांनी सोबत घेतलेला आहे. आणि बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा सगळ्या मुसलमानांना विरोध नाही आहे. तर जे मुसलमान आतंकवादी आहे, जे मुसलमान देशाच्या विरोधामध्ये काम करतात त्या मुसलमानांना आमचा विरोध आहे. त्यामुळं मला असं वाटतं की नितेश राणे यांनी थोडी आपल्या भूमिकेत बदल करावा असं त्यांना आपला सल्ला ॲडवाईस आहे. त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत वन नेशन वन इलेक्शन जो आता केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्याच्याबद्दल तर आता वन नेशन वन इलेक्शन जे आहे ते संविधान बनवलं त्यावेळेला इलेक्शन घेताना विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळेला घ्याव्यात अशाच पद्धतीची सिस्टीम होती. आणि पहिल्या ज्या 3-4 निवडणुका आहेत त्या एकत्रित झालेल्या आहेत. 52ची, 57ची, 62ची, नंतर 67ची, 72ची अशा 5-6 निवडणुका ज्या आहेत एकत्र झालेल्या आहे. पण नंतर काही सरकार बरखास्त करण्यात आली, काही सरकार ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळं अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं आणि अनेक सरकार पडली आणि त्यामुळं पुन्हा इलेक्शन घ्यावी लागली. तर जसं बिहारमध्ये मध्यंतरी झालं होतं की लालू आणि पासवान जे एकत्र होते मागे आणि मुख्यमंत्री कुणाचा करायचा याच्यामध्ये त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामध्ये रामविलास पासवान यांचं म्हणणं होतं मुस्लिम मुख्यमंत्री हे करा. त्या वादामध्ये मला वाटतं पुन्हा निवडणूक आल्या आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी असा बदल झालेला आहे. पण नरेंद्र मोदी यांचं एक म्हणणं असं आहे की आपल्याला जर पैसा वाचवायचा असेल आणि तो पैसा देशाच्या डेव्हलपमेंटला खर्च करायचा असेल तर एकाच वेळेला इलेक्शन झाली तर लोकांचा त्रासही वाचेल आणि पैसाही आपल्याला तो कमी पडेल. म्हणजे आपल्या देशाच्या विकासाला पैसा वापरता येईल. म्हणून वन नेशन वन इलेक्शनसाठी आदरणीय रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने पॉझिटिव्ह असा रिपोर्ट दिलेला आहे. आणि वन नेशन वन इलेक्शनमुळं देशाचा फायदा होणार आहे, लोकांचा वेळ वाचणार आहे.
आणि म्हणून माझ्या पक्षाचा वन नेशन वन इलेक्शनला पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि विरोधी पक्षांना माझं नम्र आव्हान आहे की हे काय हुकुमशाही आणण्याचा विषय अजिबात नाही आहे. देशाला गती विकासाची देण्याचा हा विषय आहे. म्हणून वन नेशन वन इलेक्शनला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि ज्या पद्धतीनं महिला आरक्षण बिल एक मताने संमत झालं त्याप्रमाणे हे बिल पास व्हावं. आणि 2029च्या ज्या निवडणुका होतील त्यावेळेला सर्व लोकसभा आणि विधानसभा एकत्रित निवडणुका होतील. अशा पद्धतीचं बिल हे विंटर सेशनमध्ये नोव्हेंबरच्या पार्लमेंटमध्ये येणार आहे. एवढ्याला सगळ्या पक्षांनी पाठिंबा देऊन हे बिल एक मताने पास करावं अशी विनंती आमची सगळ्या विरोधी पक्षांना आहे. सर पहिल्या तुम्ही म्हणालात की 2-3 जे टर्म होते सुरुवातीचे इलेक्शन्स आहे ते वन नेशन वन इलेक्शन या थेरीवर झाली, पण नंतर काय बदल झाले हे आपण बघितलं. म्हणजे आत्ता तशी स्थिती नाही आहे. अनेक राज्यांमध्ये कॉलिशनचं गव्हर्नमेंट आहे, कुठेही काही होऊ शकतं, कधीही सरकार कोसळू शकतं. मग एखाद्या राज्यामध्ये जर सरकार कोसळलं आणि केंद्रामध्ये सत्ता अबाधित असेल तर अशा वेळेला काय करणार? तिथे राष्ट्रपती राजवटच लागू त्याचा विचारानं जे बिल आहे ते बिल पास करत असताना सर्वांनी सूचना मांडाव्या. आपण मांडलेली सूचना ही रास्त आहे की उद्या अनेक वेळेला एकाच पक्षाचं सरकार येईल असं नाही. पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसची सरकार असायची, पण नंतर कोलिशन गव्हर्नमेंट होण्याची सिस्टीम किंवा अशा सरकार आली आणि कुणाचं काय ऐकलं नाही काय नाही त्यांनी पाठिंबा काढला की सरकार पडलेली आहे. तर आता हे बिल बनवताना या गोष्टीचं बारकाईनं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला वन नेशन वन इलेक्शन होतं, पण नंतर अशा अडचणीमुळं पुन्हा ते अशा अडचणी आलेल्या आहे. म्हणून त्याच्यामध्ये काय बदल करायचा, त्याच्यामध्ये काय त्यांना कोणाला पाठिंबा घेण्याचा किती अधिकार आहे. पूर्वी 1/3 लोक फुटले तर त्याला मान्यता होती. नंतर जास्त लोक फुटू लागल्यामुळं नंतर कायदा करण्यात आला 2/3चा, तरीसुद्धा फाटाफुटी झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला कायदा करावा लागेल. त्यामुळे जर वन नेशन वन इलेक्शनचा जर आपल्याला परमनंट असा फॉर्म्युला पुढं करायचा असेल तर अशा पद्धतीचं पूट कोणाला करता येणार नाही. एकदा पाठिंबा दिला की त्यांनी 5 वर्षापर्यंत पाठिंबा राहायला पाहिजे असं बंधन त्याच्या कायद्यामध्ये जर असेल तर मग हे फाटाफूट होणार नाही. त्यासाठी बिल बनवताना अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. प्रश्न आहे, राज्यामध्ये आठवले काम करत होते त्यावेळेला मंत्रिपद आठवलेनाच, केंद्रामध्ये आता आठवले काम करतायत, मंत्रिपद आठवलेनाच. आठवले कोणती जादूची कांडी करतात समोरच्या सरकारवर? नाही आता नाही, मी मंत्री झालो, आता मी इथंही मंत्री होतो आणि महाराष्ट्रामध्ये आमचे मंत्री दयानंद मस्के झालेले आहेत, गंगाधर गाडी मंत्री झालेले आहेत, अविनाश म्हातेकर मंत्री झालेले आहेत, काही महामंडळे आम्हाला मिळालेली आहेत, काही महापौर पद डेप्युटी महापौर पद मिळालेले आहे. पण आता मी लोकसभेमध्ये 3 वेळेला होतोही, पण मला त्यावेळेला केंद्रामध्ये काही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. पण या वेळेला मला 3ऱ्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे. कारण आता मी एकटाच माझ्या पक्षाचा राज्यसभेवर असल्यामुळं मलाच मंत्री मिळालेलं आहे. त्यामुळे जादूचा विषय नाही आहे. माझ्या पक्षाचा आहे की लोकसभेमध्ये माणूस नसतानाही नरेंद्र मोदी यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. देशभरामध्ये माझे दौरे होतात आणि आमच्या सरकारचा जो अजेंडा आहे तो लोकांच्या समोर मी मांडत असतो आणि सर्व दलितांना नरेंद्र मोदी आणि NDAच्या बाजूला वळवण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असतो. याची कल्पना नरेंद्र मोदींना असल्यामुळं मला 3ऱ्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे आणि आता 3ऱ्यांदा मी तर आहेच, पण 4थ्यांदा सुद्धा मंत्रिपद मिळेल अशी मला अपेक्षा आहे. शरद पवारांच्या पक्षामध्ये कमी वाढतंय. शरद पवारांच्या पक्षामध्ये मागची स्थिती बदलली, त्यावेळेला भाजपमध्ये अनेक लोक जात होते आणि शरद पवारांच्या पक्षात भाजपमधले अनेक मंडळी जात आहेत. सत्ता बदलण्याची नांदी आहे? नाही, भाजपमध्ये शरद पवारांच्याकडं काही लोक जात आहेत कारण त्यांना इकडं तिकीट मिळणार नाही म्हणून ते तिकडे जात आहेत. त्यामुळं तिकडं लगेच काय फार सत्तांतर होईल अशी परिस्थिती नाही. आम्ही अत्यंत बारकाईनं त्याचा सगळा अभ्यास करतो आहोत आणि मागच्या वेळेला आलेलं अपयश जे आहे ते अपयश लक्षामध्ये ठेवू आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि आम्ही सगळे एकत्रितपणे महायुती इलेक्शन लढणार आहोत. त्यामुळे शरद पवारांकडे किती लोक जरी गेले, जसं आता आपले कागलचे काय नाव त्यांचं घाडगे, सत्यजित सत्यजित घाडगे, संभाजी घाडगे,
ते घाडगे गेले कारण मुश्रीफ आणि त्यांचा वाद अनेक वर्षापासूनचा आहे आणि आता मुश्रीफ आल्यामुळं इकडं त्यांना काही तिकीट मिळणार नव्हतं, त्यामुळं ते पवार साहेबांकडे गेलेले आहे. तसे आता हर्षवर्धन पाटील हे सुद्धा विचार करतात, ते काही गेले तसं नाही आहे. जर त्यांना एमएलसी वगैरे मिळाली तर ते जाणार नाहीत, पण त्यांना वाटतं की तिथं ते सिटिंग जो आमदार आहे ते आमदार आहे ते आपल्या अजितदादा पवार गटाचे आहे, तर त्यांना ते तिकीट मिळालं तर ते जाणार नाही, पण ते गेले नाही तर ते दुसरे जातील. त्यामुळं त्यांना खात्री नाही की पवारांच्याकडे जात आहे, नाही, ज्यांना तिकीट इकडे मिळणार नाही असं वाटतंय ते तिकडे जात आहे. त्यामुळं जसं BJP मोठ्या प्रमाणात लोक आले, पण तसं महाविकास आघाडीचं होणार नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये कोण मुख्यमंत्री होणार हा वाद आहेच आहे. त्यानंतर आता कोण एक नंबर आहे, तर काँग्रेसचं म्हणणं आहे आम्ही एक नंबर आहोत, तर आता काँग्रेसची सध्या 13 जागा निवडून आल्यामुळे एक नंबरला आहे, उद्धव ठाकरे 9 जागा आल्यामुळे 2 नंबरला आहे आणि शरद पवारांच्या 8 जागा आल्यामुळे ते 3 नंबरला असले, तरी त्यांनी कमी जागा लढून त्यांनी 8 जागा निवडून आणल्या. काँग्रेसने कमी जागा लढून त्यांनी 13 जागा निवडून आणल्या, पण जास्त जागा लढून उद्धव ठाकरेंच्या कमी जागा आल्या, 9 जागा आल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या कमी जागा लढून 7 जागा निवडून आल्या. म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षा 2 जागाच कमी आल्या आणि मागच्या वेळेला शिवसेनेच्या 18 जागा होत्या, आता 9 आणि 7 16 जागा आहे. पण ही गोष्ट खरी आहे की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मागितलं होतं, त्यावेळेला जर कदाचित BJP विचार केला असता आणि मी सांगत होतो की 3 वर्ष मुख्यमंत्रीपद देवेंद्रजी आपण राहा आणि 2 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला ते द्या, तर तो माझा प्रस्ताव जर ऐकला असता तर हे सगळं घडलं नसतं. की जे आता जे सगळं घडलेलं आहे, उद्धवजीनेच आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं आणि BJPने त्यांच्या प्रस्तावावर विचार करायला पाहिजे होता, तो काही तेवढ्याला करण्यात आला नाही. त्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. तरी उद्धवजी जर आमच्यासोबत राहिले असते तर धनुष्यबाण त्यांच्या हातात राहिलं असतं. त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांना 2.5 वर्ष तिकडे मिळालं, शिवसेनेला ते 2.5 वर्ष मिळालं आणि दुसऱ्या शिवसेनेलाही 2.5 वर्ष मिळालं, त्यामुळे 5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेना राहिलेला आहे. त्यामुळे 2.5 वर्षाचं मान्य केलं असतं BJPने तर BJPला फायदा झाला असता. पण ठीक आहे, तो त्यावेळचा विषय आहे. पण आमची महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती भक्कम आहे आणि लोकसभेमध्ये ज्या कारणामुळे आम्हाला अपयश आलेलं आहे त्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि आता या निवडणुकीला सामोरं जाताना सर्व जाती जमातींना सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक चांगली जिंकू आणि आम्हाला अत्यंत चांगल्या जागा मिळतील आणि सरकार आमचं स्थापन होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जात आहोत. आरक्षणाचा एक लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचा प्रभाव पडला नाही, मुस्लिम दलित सगळा फॅक्टर